आम्ही निघालो आता उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी। मध्ये आलो। चला आता तुम्हाला दाखवते तिथे सर्व। आता सीवरून आम्ही निघालो होतो उज्जैन। तर बघा गाडीमध्ये सर्वजण बसलो होतो, गाडीमध्ये गाणं म्हणत म्हणत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आता आमची उज्जैनमध्ये एंट्री होणार आहे। बघा आता इथं गाडी पार्किंग करून दिली आम्ही, आता निघालेलो आहे आम्ही। आता ना सर्व काही उज्जैनच्या महाकालच्या बाहेरचा परिसर तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे, कारण की मध्ये एंट्री नाही आहे, मध्ये मोबाईल घेऊन जात नाही। मध्ये मोबाईल घेऊन गेलं की ते हिसकून घेतात, त्यासाठी मध्ये मोबाईल घेऊन जात नाही। तर तरी पण मी पूर्ण कोशिश करेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी महाकालचं दर्शन। तर बघा इथं सर्व काही बाहेरचा हा परिसर आहे। बाहेरचं खूप वातावरण एवढं भारी आहे ना, इतकी गर्दी असते ना, इथं खूपच गर्दी असते। आता इथून आम्ही सर्वांनी मस्त मध्ये लाईनमध्ये उभं होतं। एवढी काही लाईन नव्हती इथं आणि एवढी म्हणजे गर्दी होती, पण लवकर पूजेसाठी नंबर लागला होता, आमच्या दर्शनासाठी लवकरच नंबर लागला होता। आता सर्वजण आम्ही दर्शन करून इथं आलेलो आहोत। आता सर्वांची वाट बघतोय, एकत्र सर्वजण जमा झाले की मग आम्ही इथून निघू। तर बघा सर्वजण आलेलो आहे आम्ही इथं, आणि इथं आम्ही थोडेफार शूट केलं वगैरे सर्व काही मस्तपैकी। थोडं दर्शन घेऊन नंतर बाहेर बाजार पण फिरलो, एन्जॉय केला पूर्ण। मग रात्री इथंच मुक्काम होता आमच्या, रूम करून घेतला होता। सकाळी उठलो, मस्त वगैरे नाश्ता वगैरे केला, आणि मग आम्ही ज्या कामासाठी आलो होतो, भस्मलिंगार्चन सोहळ्यासाठी आलो होतो आम्ही, म्हणजे स्वामी सेवासाठी। तर तिथं शिवपूजन होतं, तर ती सेवेसाठी आलो होतो। आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे बघा सर्वजण। असं इथं पण आहे ना खूप आणि ही पूजा म्हणजे मोठी पूजा होती, खूप महत्त्वाची पूजा होती। आता मानववर कसं ते काहीतरी संकट येतं आहे ना, त्यासाठी मग महाराजांनी ही पूजा ठेवलेली होती, गुरुमाऊलींनी। त्यासाठी मग आम्ही खास तर हीच पूजेसाठी आलेलो आहे इथं। पण आधी आम्हाला 2 दिवस जास्त घेतले आम्ही ना, आधी सर्व काही फिरलो आणि नंतर इथं पूजेसाठी आम्ही आलो। नंतर पूजा वगैरे झाली। इथं थोडंसं मध्ये महाकालचं तुम्हाला दाखवते मी। थोडे असे तुकडे घेतले होते ना मी व्हिडिओ, म्हणून मला मग काय ते सापडत नव्हते, तर इथं थोडा सापडला, मग शेवटी तुम्हाला दाखवते बघा। इथं सर्वीकडे परिसर खूप छान आणि खूप मस्त आहे। नंतर आम्ही पूजा करून निघालो मग कालभैरवाच्या दर्शनाला। आमचं कालभैरवाचं दर्शन राहिलेलं होतं, पण तिथं खूप गर्दी होती। आम्ही दुपारी 11 वाजता लाईनीत लागलो,
तर आमचा 2-2.5 वाजता नंबर लागला तिथं, म्हणून मी तिथं आहे ना खूप मला कंटाळवाणी झाली होती मी, म्हणून तिथं काही शूट घेतलेलं नाही. आणि बाहेरचंच परिसर दाखवावं लागतं म्हणून मग म्हटलं ते काही घेतलं नव्हतं. इथं अजून पूजा संपलेली नव्हती. इथून पूजा करून सर्व काही पूजा वगैरे करून मगच आम्ही निघालो होतो कालभैरवासाठी. तर चला तुम्हाला सर्व काही मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथून आम्ही आता पूजा संपली की कालभैरवला जाणार आहे. तिथं शूट वगैरे काही घेतले नाही म्हणून तुम्हाला ते दाखवणार नाही. चला तर मग आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर व्हिडिओ नक्की बघा. आम्ही इथं बसलेलो आहे पूजेला. हे बघा आमची गँग सगळी इथं बसलेली आहे. हे बघा सर्वजण इथं बसलेलो आहे आम्ही पूजेसाठी. खूप मोठी पूजा होती आणि मस्त झाली पूजा. आणि कसं असतं ना इथं म्हणजे गर्दी किती पण गर्दी राहिली ना, पण इतकं छान आयोजन केलेलं असताना म्हणजे कोणाला धक्काबुक्की नाही की काही नाही. नाश्त्याची सोय, चहाची सोय, सर्व काही सोय होती इथं. खूप मस्त. हे बघा हे सर्व काही इथं गुरुमाऊली येणार आहेत म्हणून मस्तपैकी इथं. तर चला इथून निघू आम्ही आता कालभैरवला. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.